दशक दुसरा, समास 10वा, पढत मूर्ख लक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासना मात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा शैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदास बोधाभिदं. यः कीर्त्या पठणीन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता समास दुसरा, दशक दुसरा, समास 10वा सुरू झालाय, पढत मूर्ख लक्षण. आता पढत मूर्ख लक्षणाला सुरुवात करण्याच्या आधी त्यांनी थोडंसं सांगायची प्रस्तावना अशी की आत्तापर्यंत सगळे गुण आपण ऐकलेत. 3 गुणांबद्दल त्यांनी माहिती दिली, सगळ्या देवांचं स्तवन केलं आहे. आणि त्यानंतर अंतःकरणामध्ये 2 बुद्धी असतात. अंतःकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये देहामध्ये 2 प्रकारची बुद्धी असते, निश्चित मानायला पाहिजे. आत्मबुद्धी आणि देहबुद्धी. आता देहबुद्धी म्हणजे बुद्धी, आपली बुद्धी, जे आपल्या बुद्धीने आपण कार्य करतो ते. आणि आत्मबुद्धी म्हणजे हृदयाचं कार्य जे असतं ते. आता हृदय जसं सांगतं तसं आपल्याला कळतं, पण वळत नाही. ती आपली देहबुद्धी म्हणजे बुद्धी. सांगता येते, खूप लहानपणापासून संकेत येतात, मध्यम वयात संकेत येतात, आपल्याला कळतं सगळं, पण ते ऐकू शकत नाही. ऐकण्यामध्ये ज्या अडचणी असतात ना, त्याला देहबुद्धी म्हटलं आहे. म्हणजे 2 प्रकारच्या स्पष्ट बुद्धी आहे. आणि देहबुद्धीचं एक वैशिष्ट्य असं आहे की देहबुद्धीला जे वाटतं ते आपल्याला करावं वाटतं, आणि ते केल्यावर आपल्याला थोडा काय आनंदसुद्धा मिळतो. आणि आत्मबुद्धीला जे वाटतं ते आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही, ते फक्त भास असतात. ते प्रत्यक्षात स्पष्ट आपल्याला दिसत नाही, कारण ती दृष्टी तशी नसते. त्याच्यामुळे आत्मबुद्धीकडे आपलं लक्ष जात नाही. पण आपण समर्थांचं वाङ्मय किंवा समर्थांचं जे वाचन करतो त्यानुसार मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम किंवा इतर साहित्य जेव्हा आपण वाचतो त्या ठिकाणी आत्मबुद्धीची वाढ
आणि देहबुद्धीकडे कमी कमी जायचं हे आहे. त्यामुळे त्याच्यातला ते पढत मूर्ख लक्षण सांगत असताना ते म्हणतात देहबुद्धी ही पक्षपाती आहे, म्हणून त्यांनी सांगितलंय पढत मूर्खांच्या लक्षणामध्ये पक्षपात कशी करते की समजत असून सुद्धा आतापर्यंत मूर्ख लक्षणांमध्ये जे सांगितलं त्यांनी की त्यांना कळतच नाही. मग कळत नाही तर ते काय करणार आहे? मग कळण्यासाठी ज्ञान घ्यावं ह्यासाठी ते पुढे जातील. तर त्यांचा इतका दोष नाही आहे की जेवढा कळतंय सगळं समजतंय तरीसुद्धा ते जर वागता येत नसेल तर तो पढत मूर्ख आहे. म्हणजे समजतंय ना सगळं, आता सगळं ज्ञान झालंय, त्याला सगळं ज्ञान असताना जर तो तसा वागत नसेल तर आपल्याला त्याला पढत मूर्ख म्हणायचं आहे. असा हा समास आता सुरू होत आहे. मागा सांगितलेली लक्षणे मूर्खांगी चातुर्य बाणे, आता एका शहाणे असोनी मूर्ख. मग आतापर्यंत सांगताना सोपं झालं की तेही कठीण जरी वाटलं, ते आपल्याला असं वाटलं ते समजत नाहीये, पण मूर्खांच्या अंगी कसं चातुर्य लक्षण आणायचं हे समर्थांनी सांगितलं. आणि आता ते म्हणतात आहे की आता एका शहाणे असोनी मूर्ख. आता जे शहाणे आहेत ते कसे मूर्ख आहेत ते मला सांगायचं आहे. म्हणजे शहाणे झाले, आता त्यांना समजावून सांगितलं, ज्ञान झालंय एखाद्या व्यक्तीला, पण तरीही सुद्धा तो शहाणा असून सुद्धा मूर्खासारखा कसा वागतो, म्हणजे कुठे चुका होतात यासाठी पढत मूर्खांचं लक्षण आहे. म्हणजे विरक्ताच्या लक्षणांच्या नंतर पढत मूर्खांबद्दल ते बोलतायत की सगळं समजलंय, सगळं ज्ञान झालेलं आहे, पण विरक्ती नाही आलेली अजून, त्यामुळे तो पढत मूर्ख आहे. तया नाव पढत मूर्ख, त्याला पढत मूर्ख म्हटलंय. श्रोतीनं मानावे दुःख. असं लक्षात आल्यानंतर सुद्धा पुन्हा समर्थ पुन्हा काळजी घेतात आपल्या मनाची आणि ते सांगतात हे जे मी सांगतोय ते अति जरी वाटत असलं तरी हे प्रत्येक लक्षण सांगणं माझं कर्तव्य आहे. त्याला काही तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका. अवगुण त्यागता सुख प्राप्त होते. पण हे जर अवगुण आपण त्यागले, एका शब्दावर जर विश्वास ठेवला, समर्थांच्या एका शब्दावर फक्त अवगुण त्यागिता सुख प्राप्त होते, जर हा अवगुण कोणता जो सांगतोय त्याच्यातला एखादा जरी आपण त्यागला तर सुख प्राप्त होते, आनंद प्राप्त होतो. आणि आनंद प्राप्तीसाठीच तर धडपड आहे सगळी. जन्माला आल्यापासून काहीतरी दुःख झालं तर रडतो ना, म्हणजे हे दुःख नकोय हे दाखवण्यासाठीच रडणं आहे ना त्याचं. म्हणजे जन्मापासून कळत किंवा न कळत आपण फक्त सुखाच्या शोधात आहे. कुणाला कळो किंवा न कळो, अगदी प्राणीमात्रांमध्ये सुद्धा त्यांच्या देहाला त्रास झाला तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. मग हे जे लक्षण आहे ते दुःख सांगण्याचं लक्षण. मग त्यांना दुःख होतं, मग दुःख नको आहे म्हणून डोळ्यात पाणी येत आहे ना. मग आनंद जर पाहिजे असेल, आनंद जर आणि सुख जर पाहिजे असेल तर ते सुख अवगुण त्यागताना येतंय असं समर्थांचं म्हणणं आहे. आपण जर अवगुण त्यागले तर सुख मिळतं. म्हणजे ते जे तो जो आपण याच्यामध्ये त्याग केलेला आहे, विरक्त लक्षणांमधला जो त्याग आहे तो वरच्या दर्जाचा आहे. या ठिकाणी ज्ञान मिळालेलं आहे. ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा काही गोष्टींचा जर आपण त्याग केला तर खरे सुखी होऊ शकतो, हे समर्थांची ग्वाही आहे. या ठिकाणी पढत मूर्ख आपल्याला आता दिसतील आणि ते जागोजागी दिसतात. आपल्याला समजो किंवा न समजो आपल्याला अगदी लक्षात येतं की हे पढत मूर्ख आहेत. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोलताना सगळ्यांनाच बोलता येतं, बोलणं कठीण नाही, पण त्या बोलण्यासाठी काहीतरी त्याग आणि तपश्चर्या असल्याशिवाय बोलण्याला अर्थ नाही. मग ते बोलण्याला नुसतं पढत मूर्ख म्हटलंय की त्यांना वाचन झालंय, सगळं ज्ञान झालंय. बहुश्रुत आणि व्युत्पन्न. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलंय बहुश्रुत आणि व्युत्पन्न. एक मिनिट, दुसरं पान आलंय. ज्यांच्यामध्ये आचार विचार क्रिया ह्या वेगळ्या असतात. ज्या ठिकाणी आचार विचार या वेगळ्या आहेत ना, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, पण प्रांजळपणे ब्रह्मज्ञान सांगतो म्हणजे कसा करतोय की मला जे ब्रह्मज्ञान असं असतं, देव असा आणि हे सगळं असं, हे ब्रह्म असं, माया असार, हे सांगणं सोपं आहे आणि असा तो सांगतो, प्रांजळपणे तो सांगतो. दुराशा आणि अभिमान, पण त्याच्यामध्ये दुराशा असते, त्यामध्ये अभिमान असतो आणि हा अभिमान जो स्वतःच्या जवळचा त्यांनी जर सोडला नाही तर तो एक पढत मूर्ख आहे. म्हणजे इतकं सगळं शिकल्यानंतर सुद्धा सगळं माहिती झालंय की माहिती नसताना वागणं गोष्ट. मला पुन्हा पुन्हा हे सांगायचं आहे की जर एखादी गोष्ट माहिती नसती तर चुकलं, ठीक आहे, कारण की आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञानच नाही की संसार असार आहे, ही गोष्ट आम्हाला माहिती नाही. पण याला माहिती आहे ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे, पण स्वतःचा अहंकाराने जर तो ती गोष्ट सांगत असेल की असं तुम्ही करताय हे चूक आहे, परोपकार हा दृष्टी त्याची नसेल आणि स्वतःची प्रौढी जर त्याला मिळवायची असेल तर तो पढत मूर्ख आहे. मग मूर्ख म्हटलंय त्याला,
मग त्यापेक्षा तो अज्ञानी बरा, जो मूर्ख बरा, तो करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे सगळं मिळाल्यानंतर सुद्धा कशी स्थिती पाहिजे असं समर्थांची अपेक्षा आहे. आता मुक्त क्रिया प्रतिपादी, मोकळेपणाने एखादी गोष्ट सांगत राहतो. सगुण भक्ती उच्छेदी, मुक्त क्रिया म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता आपल्या मनाला वाटेल ते. म्हणून कधी कधी काय म्हणतात की जे मूळ गोष्टी आहेत ना, त्या मूळ गोष्टीला दुसरं आपण बोलतो, जेव्हा निरूपण बोलतो त्यातून उच्छेद होऊ शकतो. हा काय करतो, स्वतःच्या मनाने. आता सध्याचं साधारण कितीतरी उदाहरणं असे आहेत की एखादी ओवी घेतात आणि त्यावेळी स्वतःच्या मनाला वाटेल तसा अर्थ लावतात. ते सत्य नसतं. ते पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात ते सत्य आहे, पण प्रत्यक्षात सत्य एकच असतं. पण हे सत्य ते समजत नाही आणि तेच पटवायला सांगतात जे त्यांच्या बुद्धीला पटलेलं असतं. म्हणजे बुद्धिभ्रम. मग त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं आत्मबुद्धी आणि देहबुद्धी, मग आत्मबुद्धीचं तुम्ही ऐकत नाही, देहबुद्धीच्या भरोशावर जेवढं समजतंय तेवढं सत्य म्हणून जर सांगायचा प्रयत्न केला तर ती मुक्त क्रिया होते, स्वैराचार होतो. म्हणून कधी कधी ग्रंथांचं वाचन करत असताना स्वतःचे विचार फक्त स्वतःसाठी मर्यादित ठेवून त्यानुसार आपल्यामध्ये बदल करून जो विरक्त झाला त्यानंतर जर तो बोलला तर तो विरक्त आणि संत सज्जन होऊ शकतो. नाहीतर नुसतं ज्ञान घेतलं आणि मुक्तपणे बोलू लागला, मुक्तपणे बोलू लागला, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे सत्य नाही आहे ते सत्य नाही, त्याला ते वाटलं. ब्रह्मज्ञानामध्ये असं केल्याने असं होतं हे त्याला वाटलं, अनुभव घेतलेला नाही. जर त्यांनी तो अनुभव घेतलेला नसेल तर त्याला ज्ञान झालं, शब्दांचं ज्ञान झालं, ग्रंथाचं ज्ञान झालं, तरी सुद्धा तो पढत मूर्ख आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. कळतंय बरं त्याला सगळं, मुक्त क्रिया आणि प्रतिपादी, आणि त्याचं तो जोरदार प्रतिपादन करतो. म्हणून ही जी व्यासगादी वगैरे हे जे लोक म्हणतात, त्या व्यासगादीवर बसणारे तेवढे तपस्वी लोक असतात. त्यांच्या शब्दांना म्हणून किंमत येते, कारण स्वतः ते अनुभव घेतात आणि नंतर ते बोलतात. पण हे मुक्त क्रियेनी बोलतात, आपल्याला अनुभव न घेता बोलतात. असं आता सध्याचं जे जया किशोरीचं उदाहरण चाललंय ते त्यासाठीच चाललंय. स्वतः मायेमध्ये गुंतलेली, भरपूर पैसा कमवायचा आणि प्रत्येक वेळी सांगायचं की मायेमध्ये गुंतायचं नाही. हा जो प्रकार आहे ती मुक्त क्रिया आहे. मुक्त क्रिया समजलंय तिला, सगळं ज्ञान आहे, बोलघेवडी आहे, त्याला वाचासिद्धी आहे, तिला बोलता येतंय, पण अनुभव नाही. त्यामुळे कितीतरी लोकांनी कितीतरी दिवस ऐकलं, पण नंतर लक्षात यायला लागलं की हे अनुभवातून आलेलं नाही. मग हे सरळ उदाहरण जेव्हा सांगितलं हे त्यांना आधीच कळलंय. जे मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी, आणि सगुण भक्ती उच्छेदी, सगुणाची भक्ती करू नका म्हणतात. सरळ सांगतात, याच्यात काही अर्थ नाही. म्हणजे हे सांगत असताना ते स्वतःची बुद्धी लावतात. आत्मबुद्धीपेक्षा देहबुद्धीला ते प्राधान्य देतात आणि देहबुद्धीला जसं वाटतं मग ती बुद्धी जर आपण सोडली नाही तर उपयोग काय. मग मनाचे श्लोक आधी वाचून नंतर दासबोध का वाचायला सांगतात, यासाठीच की आधी मनावर नियंत्रण आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी. माझा जो धर्म आहे आणि जे मला साधन करायचं आहे त्याची निंदा. मला काय म्हणायचं हे मला स्पष्ट सांगता येत नाही, पण खरंच काही योगी मोठ्या याच्यावरती जातात, पदांवरती पोहोचतात. हे करू नका, ते करू नका, याच्यावर काही अर्थ नाही, त्याच्यात काही अर्थ नाही. त्याला सायंटिफिक रिझन्स जरी सांगितले की हे करण्याने असा फायदा होतो, हे करू नका, ते करू नका, असे कितीतरी लोक आपण आता सध्या ऐकतोय. म्हणून हा अनुभव आपल्याला येतोय की मुक्त क्रिया आहे त्यांची, ती जी मुक्त क्रिया आहे ते सत्य नाही. म्हणजे कोणीही वक्ता जर बोलायला लागला तर त्यांनी स्वतःचा अनुभव आधी घ्यावा आणि नंतर बोलावं, तर जाणवेलही ते. या सगळ्या गोष्टी जाणवतील तेव्हा, नाही तर तो पढत मूर्ख आहे. कारण त्याला सगळं समजलंय. आणि समजून आपण MSc झाल्यानंतर ताबडतोब जर त्याला नोकरी लागली, एखादं शिक्षण घेतलं आणि त्याला जर नोकरी लागली तर तो ती नोकरी करू शकणार नाही, हे निश्चित आहे. त्यांना काही दिवसाचं ट्रेनिंग देतात. आधी हे पूर्ण एवढं मोठं शिक्षण झालंय, अर्थात शिक्षण आवश्यकच आहे, शिक्षणाच्या शिवाय तर त्यांना ट्रेनिंगसुद्धा मिळणार नाही. पण शिक्षण झाल्यानंतर त्यांना 1 ते 2 महिन्याचं 6 महिन्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेव्हाच कुठे ती गोष्ट ते करू शकतात. मग या ठिकाणी सुद्धा पठण झालंय, वाचन झालंय, ज्ञान झालंय, पण अनुभव नसेल तर ते 6 महिन्याचं जे शिक्षण आहे, इथे 6 महिने नाही, इथे जास्त शिक्षण आहे. ज्या ठिकाणी जास्त गुरुकृपा लागते आणि गुरुकृपेसाठी अंतःकरण शुद्धी लागते, अंतःकरण शुद्धी होण्यासाठी साधना लागते, आपलं मन त्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील तेव्हाच मग ती गोष्ट सत्य होते. ते जेव्हा नसतं तेव्हा तो पढत मूर्ख आहे. म्हणजे मुक्त क्रिया प्रतिपादी, आपल्याला वाटतंय ते बोलतोय, हे सगळे अनुभव आपण घेतो. सगुण भक्ती उच्छेदी,
तुम्ही घरात काही करा ठीक आहे, घरामध्ये काय करता यावर नाही, पण जो उच्छेदन करतोय, सांगतोय की हे करण्याची गरज नाही, हे अतिशय चूक आहे. मग हे असं शास्त्रात सांगितलेलंच नाही. शास्त्राधार नाही, शास्त्राधार नसेल, सत्य नसेल तर ते पढत मूर्ख आहे. मुक्तक्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख. असं जर स्वतःचं साधन करत नसेल, आता हे सांगण्याचं कारण हे, आता तर सुळसुळाट सगळ्यांचं झालेलं आहे. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं या कलियुगामध्ये ज्ञानाचा सुळसुळाट, इतक्या सगळीकडून ज्ञान मिळत आहे, ज्ञान नाही असं म्हणता येत नाही, पण वागणारे कमी आहेत. तसं वागणारे कमी आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी पढत मूर्खांमध्ये येतात. नंतर आपलेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे. आपल्याला सगळं समजतं, सगळं मलाच समजतं. उलट जर ज्ञान घ्यायचं असेल, खरं ज्ञान जेव्हा साक्षात्कार म्हणतात तेव्हा ते लोक म्हणतात मला काहीच समजत नाही. हीच तर पहिली ज्ञानाची पायरी आहे, की मला त्याच्यामधलं काहीच कळत नाही, माझ्यावर कृपा झाली म्हणून या सगळ्या गोष्टी थोड्या बहुत बोध व्हायला लागला, असं ज्ञानी माणसाला वाटतं. पण हा काय करतोय, ज्ञातेपणे म्हणतोय मला सगळं कळतं, मला सगळं कळतंय. असं शक्यच नाही की सगळं कळतं. गुरुकृपा झाल्यावर सगळं कळतं असा कोणी म्हणू शकत नाही, कारण ज्ञान अगाध आहे. एका बुद्धीमध्ये इतकं मावणारं नाही, एका जन्मात ते मिळणारं सुद्धा नाही. पण सगळ्या प्रकारचं व्यापक ज्ञान मिळतं, प्रबोध होतो, पण केव्हा, जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा. पण हे गुरुकृपा नसताना, वाचाळपणे, मुक्तक्रिया असताना, सगुण वृत्ती उच्छेदली असताना, स्वधर्म न पालन करत असताना म्हणतात की मला सगळं कळत आहे. ह्या गोष्टीवरती सगळ्यात मोठा विचार करायचा आहे. मला सगळं कळत आहे. आणि जे जे ज्ञानी दिसतील, जे जे शिकलेले दिसतील या अध्यात्म क्षेत्रामध्ये, ते सगळे म्हणतील मला काहीच कळत नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलायला लागतो, जे अध्यात्मात पुढे गेलेले आहे, त्यांच्या बोलण्याकडे माणूस बघत राहतो, असा आश्चर्यचकित होतो, काय याचं ज्ञान आहे, आणि तरी एका चकार शब्दाने तो कोणाजवळ बोलत नाही. ही सिद्धी पण ते लोक सांगत नाहीत. आणि हा सांगतो मला सगळं कळलंय. असं जो म्हणतो त्या ठिकाणीच तो पढत मूर्ख समर्थांनी म्हटलं असं म्हणायला हरकत नाही, कारण खरं त्याचा अनुभव आपण घेतो. आपले न ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे, आणि इतरांना शब्द ठेवायचे, मला सगळं कळतंय, तुम्हाला काहीच कळत नाही, असं जो म्हणतो त्यापेक्षा सगळ्यांजवळचं ज्ञान घ्यायचं आहे आपल्याला, आणि आपल्याजवळचंही इतरांना जर असेल तर द्यायचं आहे. पण देत असताना त्याच्या पायऱ्या आहेत. पुन्हा देत असताना स्वतःची साधना असावी, स्वतःमध्ये बदल झालेला असावा, स्वतःचं आत्मपरीक्षण करणारा असावा, आपल्यामध्ये कालच्यापेक्षा आज काय बदल झाला हे पाहणारा असावा, तरच त्या ज्ञानाचा उपयोग आहे. नाहीतर तो पढत मूर्ख, समर्थ त्याला पढत मूर्ख म्हणतात. आपलेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे उणे, तो एक पढत मूर्ख. आता त्याच्यासाठी एक ओवी आठवली होती मला, की जन्मभरी पोट भरले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी. कारण या देहाचं जे 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 संरक्षण करतात ना, जे बुद्धीचं संरक्षण करतात, तर देहाचं संरक्षण करता करता पुढे देह संपतो आणि ते अंतकाळी आपल्या काही कामात पडत नाही. मग हे सगळं जर कळल्यानंतर सुद्धा, हे कळलंय तरी सुद्धा आम्हाला सगळं कळलं असं सांगून असं बोलत राहणे, शिष्याचं अवज्ञा घडे. आता शिष्याला अवज्ञा करतोय, शिष्याला सांगतोय की शिष्याची अवज्ञा, चांगला तो तयार होतोय. शिष्याचा मान, शिष्यानी गुरुला, गुरुनी शिष्याला, हे सगळे मान देण्याचे गोष्टी आहेत. त्या सगळे शिष्याचा अवज्ञाकडे का तो संकटी पडे. आणि जर तो संकटात असेल, कोणती त्याला शंका असेल, कोणत्या प्रकारचं त्याला निरसन करून घ्यायचं असेल, जयाचे निशब्द मन मोडे, तो एक पढत मूर्ख. इतका छान शिष्य म्हणून घेणारा आहे, तो अभ्यास करतोय, तो ज्ञानात पुढे जातोय, पण एखादी शंका जर आली तर त्याची शंका मोडणार नाही. उलट ती शंका आल्यानंतर स्वतःचा अभ्यास करून त्याला सांगणे, हे सगळे न करणे हे पढत मूर्खांची लक्षणं आहेत. शिष्य झालाय ना, मग शिष्य सोपं आहे का होणं? त्याची तेवढी पात्रता आहे, म्हणूनच त्यांनी शिष्यत्व पत्करलं आणि तो त्या ज्ञानापर्यंत पोहोचला. एवढं असून सुद्धा हा ज्ञानी म्हणतो याला एवढं कळत नाही, आणि त्याला अवज्ञा करतो, मान देत नाही, शिष्याचा मान देत नाही. इतरांच्याही बाबतीत काय बोलतो की सकळाचे शब्द ठेवणे, तुमचं काही खरं नाही, तुम्हाला काही कळत नाही, आणि शिष्याला सुद्धा त्याच्या सगळ्या शंकांचं तो निरसन करत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्ञानामध्ये मोडतच नाहीत. हे वागणूक आहे. ज्ञान वेगळी गोष्ट झाली, ज्ञान घेतल्यानंतर वागणूक कशी आहे त्या वागणुकीवर ते बोलतायत. आता शिष्याचा अवज्ञाकडे का तो संकटी पडे, जयाचे निशब्द मन मोडे, तो एक पढत मूर्ख. आणि कुणाचं मन मोडणं, आणि त्यातले त्याच्या शिष्याचं, परमशिष्याचं, की ज्यांनी त्यासाठी एवढी साधना केली, तपश्चर्या केली, आणि एवढं ज्ञान मिळवलं, तुमच्या पायावर डोकं ठेवलंय, याची सुद्धा अवज्ञा करतात, त्याचे शब्द मोडतात, तो खरं पढत मूर्खच.
कधी कधी असं होतं ना, 20-20 वर्ष सोबत आहेत आणि एक दिवस अचानकपणे त्याला सोडून देतात. ह्या अशा घटना या आध्यात्मिक मार्गामध्ये सुद्धा घडतात. मग तो गुरु खरा आहे का? मग त्या क्षणी लक्षात येतं की तो गुरु नाही, तो पडत मूर्ख आहे. रजोगुणी तमोगुणी. आता पहिल्यांदा आपल्याला गुण सांगितलेत सगळे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, तिन्ही गुण आवश्यक आहेत. मला तर असं वाटतं जेव्हा आपण एखादं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तिन्ही गुण आवश्यक आहेत. पण त्याच्यातले कोणते जास्त आहेत त्याला भर देतोय ना. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतःकरणी. सत्वगुण कमी, ज्ञान झालंय, ज्ञान झाल्यानंतर सत्वगुण कमी झाला असं होईल का? ज्ञान झाल्यानंतर सत्वगुण कमी झाला तर ते ज्ञान मानू का आपण? ज्ञान झाल्यानंतर सत्वगुण वाढायला पाहिजे, अंतःकरण शुद्धी व्हायला पाहिजे, आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे, आपल्या स्वतःच्या जीवनाचं सुद्धा ध्येय ठरवायला पाहिजे, परोपकार हे ध्येय असलं पाहिजे. तसं असेल तर रजोगुण आणि तमोगुण वाढत असेल, रजोगुणी वाढत असेल, पैसा कमवायचा आहे त्यातून, नाही पैसा कमवायचा एखाद्याला, तो पैशावर सुद्धा पाणी फिरतो, पण तो म्हणतो की माझी प्रसिद्धी व्हावी. बरं, प्रसिद्धी पण झाली तरी माझी दिगंत कीर्ती उडावी. हे सगळे एक प्रकारचे रजोगुणाचे लक्षण आहेत. मग हे कोणतेच नाही. आमच्या महाराजांचं उदाहरण सांगतात. त्यांना सांगितलं एक छोटासा फोटो तुमचा घेऊ द्या फक्त. त्यांनी सांगितलं फोटो माझ्या महाराजांच्या समोर माझा फोटो घेणं माझी पात्रताच नाही. मी गेल्यानंतर माझं जे काही करायचं ते करा, या देहाचं कौतुक करायचं नाही कुणीही. म्हणून मला महाराजांची एकही प्रार्थना पाठ नाही, कारण महाराज हयात असताना, देहात असताना आमची भेट झालेली असल्यामुळे त्याच्यानंतरचे जे काही त्यांची उपासना प्रार्थना आहे ती मला माहिती सुद्धा नाही. याचं कारण देहात असताना त्यांनी स्वतःचं कौतुकच कधी करून घेतलं नाही. कारण म्हणे मी इतक्या पोहोचलेल्या उच्च पातळीचे संत असून सुद्धा ते म्हणे कोणत्या क्षणी ही प्रसिद्धी आपल्या घात करेल सांगता येत नाही. प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यांनी पाहिलंय. इतका सत्वगुण की राममय झालेले हे लोक सगळे ते म्हणतात कोणत्या क्षणी आमचा घात होईल सांगता येत नाही. मग रजोगुण आणि तमोगुणावर सतत नियंत्रण आहे त्या लोकांचं. मला एकही प्रार्थना पाठ नाही याचा अर्थ असा की त्यानंतर माझं जाणं झालं नाही आणि जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी स्वतःचं कधी म्हटलं नाही. त्यामुळे असं वाटतं हे सगळं नवीन आहे, कारण गेल्यानंतरची ही सगळी प्रार्थना आणि उपासना आहे. इतके ते आयुष्यभर त्या गोष्टीसाठी झटले की फक्त सत्वगुण आणि इतरांचं कल्याण करणं ते सद्गुरू आहेत. मग ह्या रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतःकरणात कुटीळ आहे. आता अंतःकरणातली कुटिळता लवकर समजत नाही. असं वाटतंय गोड बोलतोय. मग त्यांनी आधीच सांगितलं मूर्खांगी चातुर्यबाणे. आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. ते शहाणे आहेत ना तर ते सगळे लपवतात सुद्धा. अंतःकरणातली कुटिळता कशी समजेल? आणि अंतःकरणातली कुटिळता किती दिवस, 20-25 वर्ष चाललं, सगळं चाललं. आता एका संताचा अनुभव आहे की ज्यांनी म्हणे माझ्या तपश्चर्येमुळे मी बसलो त्या विमानामधलं विमान सुद्धा पडलं खाली पण मी वाचलो. आता ही जेव्हा घटना सगळ्यांनी बघितली, मायेचा पडदा आहे प्रत्येकाच्या डोळ्यावरती. अरे खरंच दिसतंय डोळ्यासमोर की इतका मोठा तपश्चर्या केली दाखवतोय तो, कारण की ज्ञान भरपूर आहे, वाचा सिद्धी आहे आणि हे सगळं चमत्कार जर समोर त्यांनी केले तर आपल्याला वाटतं खरंच एवढं मोठं विमान खाली पडलं पण या व्यक्तीला काहीच झालं नाही, म्हणजे नक्कीच तपश्चर्या हा सिद्ध असला पाहिजे. हा अंतःकरणातला कुटिळ कळलं ना काही दिवसांनी की ती अंतःकरणातली कुटिळता काय होती, कसा फसवत होता, हे सगळ्या गोष्टी नंतर कळतात. हे पडत मूर्खामध्ये बोलत असताना या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला कलियुगात स्पष्ट दिसतात. अरे ही उदाहरणं आपण ऐकलेली आहे. किती ज्ञान की आमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा एकाही वहीवर त्यांच्या ज्ञानाशिवाय त्यांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय प्रत्येक वहीवर, आणि असं वाटायचं किती चांगली पिढी तयार होते. म्हणजे किती हा मोठा मायेचा पडदा. अंतःकरणातली शुद्धी कळत नाही ना. अंतःकरण कसं आहे ते कळत नाही. ते कळायला वेळ यावी लागते. शनी महाराज वर बसलेले आहेत. शनी महाराज सगळ्यांची बरोबर बाहेर काढतात. मग त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही, पण त्यांचं काय ते पडत मूर्ख आहे. समर्थांचं म्हणणं आहे त्यांना येतं हे सगळं पण अंतःकरणात कुटील आहे. मग रजोगुणी तमोगुणी, सत्वगुणाचं नावच घेतलं नाही या ठिकाणी. सत्वगुणाचं नाव न घेता रजोगुणात रमलेले आहेत. म्हणजे मला राजाकडे मी संत आहे ना, माझं राजाकडे वर्णी लागावी. म्हणजे राजाकडे गेलं की सगळे दागदागिने मिळतात, वस्त्र मिळतात, मान मिळतो, सन्मान हे सुद्धा संत असून सुद्धा हे घातक आहे. आता दास डोंगरी राहतो का बरं म्हणतात की एवढं सगळं एवढे मोठे शिवाजी महाराज असून सुद्धा त्यांनी सज्जनगडावर आणि शिवथरगडीवर राहणं पसंत केलं. दास डोंगरी राहतो, त्यांचं वैशिष्ट्यच ते आहे. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतःकरणी वैभव देखोनी वाखाणी तो एक पडत मूर्ख. आणि तुम्ही विरक्त म्हणता
तुम्ही ज्ञान झालं म्हणता आणि तरीसुद्धा कुणाचं वैभव दिसलं तर त्याचं वाखाणणी करता, त्याचं कौतुक करता. वैभवाचं कौतुक. प्रश्न जरी विचारले या सद्गुणी माणसांना की आमचं कसं मायेबाबतीतले प्रश्न विचारले, त्यांना उत्तरं सांगता येत नाही. ते म्हणतात धीर ठेवा, संयमानी राहा, तुमचं सगळं योग्य होईल. त्याच्यावरती बोलू शकत नाहीत ते. आणि वैभव जर दिलं, या वैभवाचं मला काय काम? गजानन महाराजांच्या पोथीमध्ये किती वेळा सांगितलं, इतकं मोठं मला का पोळ्याचा बैल बनवायचं आहे का, असं स्पष्ट म्हणतात ते. म्हणजे त्यांना काही वैभवाची किंमत नाही. आणि आता ज्या ठिकाणी वैभव आहे, 2 लाख रुपये देत असाल तर तुमच्याकडे मी कथेला येतो, असं म्हणणारे लोक जेव्हा पाहतो ते पढत मूर्ख आहेत. हे सगळे पढत मूर्ख आहेत. रजोगुणी तमोगुणी कपट कुटीळ अंतःकरणी वैभव देखोनी वाखाणी तो एक पढत मूर्ख. आता अशा प्रकारची निरूपणं, अशा प्रकारची व्याख्यानं होऊन खरंच या सगळ्या ढोंगी लोकांना पळवून लावलं पाहिजे. आता हिंदू जागा झालाच आहे, तर हे पढत मूर्ख म्हणायचं. वाईट शिव्या दिल्याच नाहीत कोणी कोणाला, पण पढत मूर्ख स्पष्ट म्हटलंय त्यांनी. हे ज्यांना ज्ञान आहे पण ते खोटेपणाने जे दाखवतात, अंतःकरणामध्ये कुटीळ असतात, ते आज कळत नाही पण काही दिवसांनी कळतं. कोण हात वर करतंय? काय प्रॉब्लेम? हां, समूळ ग्रंथ पाहिल्यामुळे. आणि आता महत्त्वाची गोष्ट, सगळेजण म्हणतात की दासबोध दासबोध दासबोध. एक दासबोधाचं उतरण, हातात दासबोध आहे. दासबोध कठीण, आणि दासबोधात असं असेल, दासबोधात तसं असेल, न पाहता कवर पाहायचं फक्त, आणि फक्त वरून पाहायचं आणि सांगायचं हे असं आहे ते तसं आहे. काहीच वाचलं नाही, ज्ञान नाही, त्याचं पूर्ण आकलन केलेलं नाही, एकदाही वाचलेलं नाही. समूळ ग्रंथ पाहिल्या वेळ पाहाय तरी कमीत कमी एकदा पाहून तर घ्या. इतरांचं कशाला? मला सुद्धा असं वाटायचं की तो कठीण आहे, आणि तेच किती बोलतात समर्थ. लहानपणी 20-21 वर्षाची जेव्हा होती, जेव्हा कोणी ऐकत असेल, वाचत असेल, सारखं वाटायचं तेच बोलतात. मराठीमध्ये सांगितलंय, इतकी वेळा तेच बोलतात आहे. किड्या म्हणते माझे घर, मुंगळे म्हणते माझे घर, काय एवढे वेळा बोलले असं वाटतं. मग त्यावेळी वाटणं ठीक आहे, की त्यावेळी असं वाटायचं की समूळ ग्रंथ वाचलेलाच नव्हता. आता तर एकेका शब्दावर एक दिवस वेळ जातोय. हा फरक आहे. पढत मूर्ख कसा असतो की जो फक्त वरवर पाहतो. मी तसंच, आपण स्वतःचं उदाहरण घेऊ. वरवर न पाहता त्याच्यावरती निश्चय करणं, हे पढत मूर्खाचं लक्षण आहे. समूळ ग्रंथ पाहिल्या विणं उगाच ठेवी जो दूषण. बरं, नुसतं पाहिल्यावर त्यात काही नाही म्हणत नाही, त्याला दूषण देतो. त्याच्यात काही अर्थ नाही. तो असा आहे, तो तसा आहे. प्रत्यक्षात ऐकलंय का? प्रत्यक्षात पाहिलंय का? समर्थांचं राजकारण काय आहे ते पाहिलंय का? काहीही न पाहता वाटेल तसं बोलणं, तो पढत मूर्ख आहे. त्यांनी ज्ञान मिळवलं वेगळं, आणि याच्याबद्दलचं जे विवरण करतोय ते न वाचता करतोय. पूर्ण वाचा, मग त्याच्यानंतर जर, आणि मला माहिती आहे पूर्ण वाचल्यानंतर कुणाला प्रश्न पडणार नाही, हे समर्थांना खात्री आहे. पूर्ण न वाचता जे बोलतात ते पढत मूर्ख आहेत. समूळ ग्रंथ पाहिल्या विणं उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख. गुण सांगतानाच गुण सांगायचे तरी पण अवगुण पाहायचे, तो एक पढत मूर्ख. म्हणजे प्रत्येक वेळी स्वतः विचार करायचा आहे की आपण कशा पद्धतीत बसतो. ज्ञान मिळवल्यानंतर आपण असा विचार करतो का? कुणाबद्दलही पटकन एखादं मत करणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. मतच करायचं नाही, पूर्ण अभ्यास करायचा त्या गोष्टीचा, आणि मग अभ्यासोनी विवरावे. जर एखादी गोष्ट खटकली तर त्यातला जो ज्ञानी असतो त्याला विचारायचं की हे असं मला वाटतंय. पूर्ण ग्रंथ मी वाचला, 3-3दा प्रयत्न करून पाहिला, पण माझ्या बुद्धीला झेपत नाही. मग त्यातला जो ज्ञानी आहे, ज्यांनी त्याचा अभ्यास केलाय, त्याला प्रश्न विचारायला काय हरकत आहे? असा जो करतो तो पढत मूर्ख नसतो, तो ज्ञानी असतो, तो भक्त असतो. पण जो करत नाही तो पढत मूर्ख आहे. पढत मूर्खांच्या पुष्कळशा लक्षणांमध्ये कलियुगामध्ये खूप लोक आपल्याला असे दिसतात जे ज्ञानी आहेत पण पढत मूर्ख आहे. लक्षणे ऐकोन मानी वीट. आता असं सांगत असताना समर्थांनी जेव्हा सांगितलं, किंवा कोणी सारखं जर सांगत असेल, या गोष्टीचा कंटाळा आला ऐकून. या गोष्टी काय होत नसतात काही प्रत्यक्षात, असं म्हणून त्याचा जो कंटाळा करतो, मत्सरे करी खटपट, आणि मत्सर करतो, मत्सराने खटपट करतो, इतरांचा मत्सर करून जो स्वतःचं नाव कमवण्याचा प्रयत्न करतो, ह्या क्षेत्रात सुद्धा मत्सर गेलेला नाही. आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा मत्सर आहे. या क्षेत्रात सुद्धा संसार आहेच. आपण म्हणतो फक्त घर सोडलं, पण त्या ठिकाणी आश्रमात जाऊन सुद्धा संसार करणारे लोक आहेत. मग असं सगळं सोडायचं आहे. मत्सरे करी खटपट नाही करायची. नीतिन्याय उद्धट तो एक पढत मूर्ख. आता या ठिकाणी काहीतरी समजलं, काहीतरी ज्ञान मला मिळालं, आणि त्यामुळे न्याय आहे असं सांगून जो खटपट करेल, म्हणजे त्याचा जो पहिली ओवी कोणती सांगितली मी? अवगुण त्यागिता.
एक ओवी आहे ना याच्यातली आता, नीतीने उद्धट तो एक पडत मूर्ख. तया नाव पडत मूर्ख, श्रोतीन मानावे दुःख. अवगुण त्यागिता सुख ना. अवगुण नाही तो नाही, याच्या नीती न्यायासाठी सांगणार होते. नीती न्यायासाठी एक वरची ओवी होती ती. बरं, जाणपणे भरी भारे. जाणपणे भरी भारे. जाणपणे भरी भारे म्हणजे मला जाणतोय त्याचा भार होतोय, म्हणजे बुद्धीचा सुद्धा भार, ज्ञानाचा सुद्धा भाराने भरून जातो. भरायला हवंय का? उलट हलकं व्हायला पाहिजे. जितकं ज्ञान व्हायला पाहिजे म्हणजे आपण व्हायला पाहिजे, आपण स्वतः व्हायला पाहिजे असं म्हणते मी. आहे असं म्हणत नाही. भाराने हलकं व्हायला पाहिजे, की जितकं मला समजते अरे तो पुढे ज्ञानाचा सागर आहे, इतके लोक सगळे समोर आहे, तो भरतोय भाराने, इतकं मला ज्ञान आहे. आला क्रोध नावर आहे आणि मग इतकं मला समजलंय त्यामुळे येतो क्रोध. मग तो क्रोध अनावर होतो, तो आवरू शकत नाही स्वतःचा क्रोध. या ज्ञानाला काय उपयोग आहे? असे कितीतरी ज्ञानी आपण बघतो की जे ज्ञान आहे म्हणून इतरांवर चिडतात की तुम्हाला काहीच कळत नाही. घरगुती सुद्धा उदाहरणं अशी असतात की आहे तुमच्याजवळ. आम्हाला तर शिक्षकांना असे खूप अनुभव येतात. त्यांना ते म्हणतात, अहो त्यांचे पालक म्हणतात, अहो त्यांना येत नाही म्हणूनच तुमच्याकडे येतात ना. त्यांना आलं असतं तर कशाला त्यांनी प्रश्न विचारले असते. शिक्षकसुद्धा चिडचिड करतात. याचं कारण की त्यांचा असतं भावानी भरलेले, ज्ञानाने भरलेले, पण त्यांना क्रोध अनावर होतो. हे मला या काळी मी त्यावेळी इतकं प्रयत्न करून शिकलो, तुम्हाला मी इतकं सांगतो तरी समजत नाही. कोणत्याही पद्धतीचा क्रोध त्याला येऊ शकतो. मी एवढे कष्ट करून पुस्तकं नसताना शिकलो, कुणाचं ऐकून शिकलो, कशाचाही अभिमान होऊ शकतो. ज्ञानामध्ये कशाचाही अभिमान होऊ शकतो की इतकं सगळं मी केलं आणि तुम्हाला इतकं सगळं. काही उदाहरणं खूप आहेत आपल्याजवळ की ज्यांनी क्रोध येतो, ज्ञान बाजूला राहतं आणि त्या ठिकाणी ज्ञान बाजू राहतं, पुन्हा मायेचा पगडा डोळ्यावरती येतो, बुद्धीवरती येतो आणि बुद्धी सांगते तू किती कष्ट घेतले आणि त्या मानाने आपण त्यांना हातात देतोय तरी घेत नाही. अशा प्रकारचे कोणतेही विचार जरी आले तरी तो पडत मूर्ख. त्याला सुद्धा मूर्ख. शांत राहायचं आहे. त्यांनी मागच्या उदाहरणात विरक्त लक्षणांमध्ये जे सांगितलं ते सगळेच्या सगळे लक्षणं याला लागू आहेत. तर जर तो असेल तर तो पडत मूर्ख नाही. विरक्त लक्षणातले आणि सत्वगुणातले जे सगळे लक्षण आहेत तसा तो नाही. नंतर जाणपणे भरी भारे आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख. सगळ्यात महत्वाचं, क्रिया शब्दास अंतरे. क्रियाच नाही करायची, कोणत्याही प्रकारची क्रिया करायची नाही, फक्त बोलायचं. नुसतं बोलणारे किती दिवस बोलघेवडे ऐकतील? पोपटपंची किती लोकांची ऐकता येईल? काही दिवसांनी अनुभव घेतील. तो व्यक्ती प्रत्यक्ष तसा नाही हे कळल्याबरोबर लोकांना कळेल किंवा स्वतःलाही त्यापासून फायदा होणार नाही. तो पडत मूर्ख आहे. जाणपणे भरी भारे आला क्रोध नावरे. नंतर क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख. क्रिया करणार नाही. क्रिया शब्दास अंतरे म्हणजे क्रिया करायची नाही, उलट क्रियेलाच महत्व आहे. आता तर क्रिया केल्याशिवाय, प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुमच्या थिअरीला महत्त्व नाही. हे जर आपल्याला साध्या संसारामध्ये नियम आहे तर अध्यात्मात तो नियम तर पहिले लागू आहे. अध्यात्मामध्ये सगळेजण म्हणतात जो स्वतः अनुभव घेत असेल, जो अनुभवी असेल, त्याचं उदाहरण मागे जसं सांगितलं की ज्याला स्वतःला चर्मरोग आहे, त्या चर्मरोगाकडे जर एखादा व्यक्ती गेला आणि त्याचा चर्मरोग पाहून तो पळून नाही का जाणार? तो म्हणेल तुम्हाला चर्मरोग तुमचाच ठीक नाही झाला तर माझा काय ठीक कराल? असा एकदम मनामध्ये प्रश्न येतील. मग असं म्हणून तो निघून जाईल. तसं आहे, तुम्हाला अनुभव नाही आणि तुम्ही आम्हाला सांगता अनुभव घ्या म्हणून. मग क्रिया जर तो करत नसेल तर तो म्हणजे पहिल्यांदा स्वतःमध्ये 2-3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष स्वतःवर क्रिया करा आणि मग त्यानंतर जर ज्ञान मिळालं, त्याचा काही उपयोग झाला नाही तर तो पडत मूर्ख. वक्ता जाणेपणे भरी भरे आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख. श्रीराम. वक्ता अधिकारे विणा. अधिकार नसताना वक्ता होणे, वक्तृत्वाचा करी क्षीण. आणि वक्तृत्व जे आहे ना त्याचा सुद्धा क्षीण येतो म्हणे. आता याचा जर क्षीण येत असेल एखाद्या गोष्टी आपली आई जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जबरदस्तीने करायला लावते, ती गोष्ट करत असताना खरंच आपण क्षीणतो. कारण ती गोष्ट करणे म्हणजे आपल्याला जबरदस्ती का वाटते? कारण आपली ती इच्छा नसते करायची. पण एखादा हा वक्ता जर मनापासून अनुभवाने जर तो बोलत असेल एखादा व्यक्ती, तर त्यांनी शिणायला नको, दमायला नको आहे, कष्टायला नको आहे. कारण ती त्याची क्रिया ही त्याची कुशलता आहे, त्याला त्याच्यामध्ये आवड आहे, त्याला ते काम करायचं आहे मनापासून करणे आणि जबरदस्तीने करणे यातला फरक आहे. आणि जर तो शिणत असेल, जर त्याला कंटाळा येत असेल, ते खरंच ते काम चांगलं होणार आहे का? त्याला शीण यायलाच नको. रात्री 12 वाजता जरी त्याला म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याला करताना त्रास व्हायला नको. मग वक्ता अधिकारे विणं, अधिकार असावा त्याचा.
अधिकार कसा येतो त्यासाठी किती मोठ्या पायऱ्या सांगितल्या आहेत, की ज्या ठिकाणी तुमचे हे सगळे गुण तुमच्यामध्ये असतील, हे जे मागचा जो समास आहे तो पूर्ण समास अधिकारासाठी आहे. आणि अधिकार आता स्वतःचं जेव्हा दासबोध वाचायचं आहे, काय करू काय करू काय करू, दासबोध आहे तर काय करू असा मनात प्रश्न जेव्हा विचारला, तेव्हा मोठ्या लोकांना विचारलं तर ते काय म्हणतात, चिंतन कर. 3-4 वर्ष 5 वर्ष चिंतन कर मनातलं. अरे आम्हाला खूप समजलंय, आम्हाला काही सांगायचं आहे, आम्हाला काही बोलायचं आहे. ते म्हणतात नाही, चिंतन करा. आणि कोणत्याही प्रकारची हिंट देत नाही ते लोक. खरे जेव्हा ज्ञानी असतात, खरे जेव्हा सन्मार्गी लोक असतात, ते कोणत्याही प्रकारचं घाई करत नाहीत, कौतुक करत नाहीत, पूर्ण तयार हो म्हणतात. या ठिकाणी शॉर्टकट नाही. हा अनुभव प्रत्येक वक्त्याने घेतला असेल, की ते म्हणतात तुम्हाला बोलायचं आहे ना, तर बोलण्याआधी शिक्षकाची जशी परीक्षा असते तशी वक्त्याची परीक्षा असते. तर ती परीक्षा पास झाल्यानंतरच वक्त्याला अधिकार येतो असं म्हणतात. मग त्यानंतर वक्तृत्वाचा करिशीण. आणि त्यावेळी जर तुम्हाला चांगली संधी आहे, मग संधी सोडायची का? कंटाळा केव्हा येतो माणसाला? जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची नसते किंवा त्यात कुशलता नसते किंवा ज्याचा तो अनुभव नसतो. खोटं बोलणं सुद्धा कठीण आहे. खूप वेळ खोटं बोलणं, मनाला अनुभव नाही आणि तरीही बोलणं कठीण आहे. मग त्याचा सीण येणं हे पढतमूर्खाचं लक्षण आहे. वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी सीण, वचन जयाचे कठीण. आणि त्यातले त्यात समर्थ म्हणतायत, म्हणूनच त्यांनी मराठी आणि सोपी आणि साधे शब्द मराठीमध्ये साधे साधे उदाहरणं देत शिकवलंय. वचन जयाचे कठीण, कठीण बोलायचं नाही. पचेल रुचेल असंच बोलायचं. खूप जबरदस्तीने खूप सांगायचं नाही. कोणत्या उपासना सांगायच्या नाही, कडक मार्ग सांगायचा नाही. अगदी साध्या साध्या गोष्टी सांगायच्या. सहज सुंदर राम अनुरागी. हे वाक्य तर मला इतकं आवडतं, की सहजतेने तुम्हाला जसं आहे, जिथे आहे तसं तुम्ही करा. फक्त स्वतःच्या अंतःकरणात बदल करा. काय करायचं ते करा. काल तर एक अतिशय सुंदर गोष्ट ऐकण्यात आली. भंडारा. एका व्यक्तीच्या मनामध्ये होतं भंडारा घालावा. गरीब असल्यामुळे तो म्हणतो, इतकी छान छान उदाहरणं समोर येतात जेव्हा आपण दासबोध वाचतो. मला भंडारा घालायचा आहे आणि माझ्याजवळ पैसे नाही. कसे लोक हजारो लोकांना भंडारा घालतात आणि माझी फार म्हणजे चांगला सत्वगुण जागृत झाला आहे आणि त्याला अतिशय लोकांना खाऊ घालायची इच्छा झाली, पण स्वतःजवळ पैसा नाही. मग असं असल्यावर ताबडतोब एक छान सज्जन साधू, जसं आपण खरं ज्ञानी म्हणतो, तो त्याच्या समोर आला आणि तो म्हणे, काय इच्छा आहे तुझी? म्हणे, महाराज मला भंडारा घालायचा आहे आणि फार माझी तळमळ होते, इच्छा आहे, पण मी घालू शकत नाही कारण माझ्याजवळ पैसा नाही. त्यावरती समर्थ ते जे सद्गुरू असतात, ते गुरु असतात, ते म्हणतात, एवढी घाबरून जाण्याचं कारण नाही. तुझी फार मनापासून इच्छा असेल तर तुझी देव पूर्ण करेल असं म्हणून त्याला आशीर्वाद देऊन निघून जातात. फक्त एकच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, तुझ्याजवळ एवढेसे दाणे तर असतील ना, तांदळाचे दाणे घरात असतील ना, तेवढे घे वाटीभर आणि पक्ष्यांना टाक, झाला भंडारा. तुझ्याजवळ जे आहे ते पक्ष्यांना टाक. कशाला हजारो पंक्ती घालून पैसा घालवायचा आणि मान सन्मानासाठी करायचं आहे का? नाही. तुझ्या मनापासून इच्छा आहे, भंडारा घालायचं आहे, लोकांना जेव घालायचं आहे, मग ते जीव आणि जीव हे जीव काय वेगळे आहेत का? एवढे दाणे आहेत ना वाटीमध्ये, ते घे आणि दे पक्ष्यांना वाटून. सगळे पक्षी कसे भरभर खातील. तुझा सुंदर भंडारा झाला आणि तुझ्या मनातली इच्छाही पूर्ण झाली. देव असा भाव बघतो. असं जेव्हा सांगतो तेव्हा ते म्हणतात, कठीण बोलायचं नाही. कोणत्या माणसाने जर कठीण सांगितलं, तुझं काही खरं नाही आता, इतका उशीर झाला तुला, तुझ्याजवळ काय आहे, तू तर दरिद्री आहे, असं नाही बोलायचं. त्यांनी उलट इतकं सुंदर त्याच्यावर सांगितलं की आपण स्वतः त्याच्यावरती चिंतन करतोय की खरंच मनात इच्छा असेल, भाव तिथे देव. त्यांनी वाटीवर टाकला, किती सुख मिळालं असेल त्याला, किती पक्षी जेवले असतील. आपण माणसंच जेवू घातले पाहिजे आणि पैसाच खर्च केला पाहिजे असं कठीण वचन संत बोलत नाहीत. तुमचा भाव आहे ना, देव तुम्हाला पावेल असं म्हणून असं कठीण न वचन बोलता अतिशय साध्या वचनातून ते सांगतात की जयाच्याने कठीण तो एक. आणि जो कठीण बोलत असेल, तुझ्याच्याने काही होत नाही असं जर म्हणत असेल तर पढतमूर्ख आहे तो. त्याला काही समजत नाही. कारण भाव कुठे आहे, देव कधी पावतो हे त्याला स्वतःलाच कळत नाही ना. देव कसा पावतो, शिकलेल्यांनाच पावतो असंही नाही. ज्यांच्याजवळ शिक्षण नाही, फक्त भाव त्या ठिकाणी पाहतो देव. मग असं त्यांना जर सांगितलं, नाही सांगितलं तर तो आपण पढतमूर्खाबद्दल बोलतोय. त्यामुळे हे जो सांगत नाही, जो कठीण बोलतो, कोणतीही गोष्ट जो कठीण करून सांगतो, सहज योग नाही सांगत, त्याला म्हटलंय पढतमूर्ख. आता अतिशय सुंदर समजली असेल ही गोष्ट, की श्रोता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी सीण, वचन जयाचे कठीण तो एक पढतमूर्ख. जो वचन कठीण बोलेल, वागणं तर तसं नाहीच आहे, पण तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, 1000 पंक्ती घातल्याशिवाय मोक्ष नाही असं काही नसतं. तुमच्या मनात असेल तर देव तुम्हाला अगदी मार्ग दाखवेल आणि तो साधू म्हणूनच त्याच्यासमोर आला. श्रोता बहुश्रुतपणे
वक्तया साणी उणे, श्रोता बहुश्रुतपणे वक्तया साणी उणे, वाचाळपणे निगुणे तो एक पडत मूर्ख. आता श्रोता, ऐकणारे श्रोते जे असतात ना, ते उगीच प्रश्न विचारतात बघा. स्वतःचं ज्ञान नसतं, काही नसतं, विश्वास तर अजिबातच नसतो. श्रोत्यांच्याबद्दल तर पुष्कळ समाज झालाय की श्रोता जो ऐकणार आहे तो प्रत्येक वेळी तसाच असेल असं नाही, तर तो वाचाळपणे वक्तयासी आणि उणे, सगळ्यांच्या समोर बसून सगळ्यांच्या समोर वक्तयाला उणेपणा आणतो. असा श्रोता ज्ञानमार्गातला असला तरी सुद्धा त्यांनी काल एवढा मोठा ग्रंथ वाचलाय, सद्गुरूंनी सांगितलेला ग्रंथ वाचलाय आणि दुसऱ्या दिवशी जर प्रवचनाला, निरूपणाला, श्रवणासाठी आला आणि त्यांनी जर वक्त्याला उणेपणा आणला तर तो पडत मूर्ख आहे. त्याला अजून हे समजलंच नाही की बोलणाऱ्याचा कसा मान ठेवायला पाहिजे. हे जर समजत नसेल, श्रोता बहुश्रुतपणे वक्तया साणी उणे, वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. वाचाळपणा काय करतो? तो रात्री जे काही वाचलं, जे काही त्याचं ज्ञान आहे ते ज्ञान पाजळतो आणि तुमचं कसं चुकलं किंवा तुमच्या कशा चुका होतात हे मला पटत नाही असं म्हणणारे लोक आहेत ना. मग असा जर असेल तर तो पडत मूर्ख आहे. त्याने ऐकून घ्यायला पाहिजे. श्रवण भक्ती तर सगळ्यात पहिली भक्ती आहे. सगळ्यात जास्त ऐकलं पाहिजे, तेव्हाच विश्वास निर्माण होतो. जितकं जास्त श्रवण तितका भक्ती विश्वास वाढतो, हे निश्चित आहे. श्रवण करत असताना पूर्ण विश्वासाने त्या श्रोत्यावर, त्या ग्रंथावर, त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास असावा, तेव्हाच आपली देहबुद्धी कमी होते. आणि देहबुद्धीचं आणि आत्मबुद्धीचं द्वंद्व कमी करणे हेच खरं म्हणजे आत्मकल्याणाचा मार्ग आहे. ज्ञान मिळवणे हा मार्गच नाही आत्मकल्याणाचा. ज्ञान नसलं तरी चालतंय, ज्ञान नसलं तरी चालतंय, आत्मबुद्धीमध्ये आपण केंद्रित झालो, इतका साधेपण आहे, इतकं मिळवलं, इतकं ज्ञान, इतके ग्रंथ वाचले, इतके पारायण केले तरच तो मुक्त होतो असं अजिबात कोणी म्हणत नाही. करायचे पारायण केव्हा? करत असताना पूर्ण मनापासून केले तर तो, आणि जर तो इतरांच्या चुका काढत असेल, माझं एवढं पारायण झालंय आणि तुमचं हे चुकतंय, कारण चुका निघणारच आहे. आपल्याला जे वाटतं ते दुसऱ्याला वाटलंच पाहिजे असं आवश्यक नाही. सत्य जरी एक असलं तरी बोलणारे दोन आहेत ना. समोर बोलणार श्रोता आहे आणि वक्ता आहे, त्यामुळे या दोघांमध्ये द्वंद्व होऊ शकतं आणि जो द्वंद्व करतो तो पडत मूर्ख आहे. द्वंद्व करावं, विचारणा करू नये असं नाही, कारण त्यांनी आधीच सांगितलंय की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर श्रोत्यांनी द्यायला पाहिजे. तो पडत मूर्ख जर नसेल तर तो प्रत्येक श्रोत्याच्या मनाचं चिंतन करेल आणि त्याला उत्तर देईल. पण हा उगाचच वाचाळपणे बोलत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी विवेक आहे. समर्थांचा विवेक या ठिकाणी श्रोत्यांनी विवेकी असायला पाहिजे. वक्त्याचं तर अंतःकरण शुद्धी म्हणजे विरक्त वक्ता पाहिजे. दोष ठेवी पुढीलांसी, तेची स्वय आपण आपासी. तुमचे दोष सांगत असताना तुमचे दोष इतका स्पष्ट सांगतो, हे तर खूप सोपं आहे. यांचे दोष त्यांचे, त्याच्यावर एक मराठी कविता पण मी लिहिली की हे सोपं काय आहे आणि कठीण काय आहे. आता आपण त्याच्यावर बोलत नाही, आपण दासबोधावर बोलतोय. सोपं काय आहे? लोकांना शिव्या देणे, लोकांना बोलणे, लोकांच्या चुका काढणे, काम न करणे, हे अतिशय सोपं आहे. कुणाला दोष देणे, माझं हे का जमलं नाही कारण की तुमचं चुकलं, हे म्हणणं खूप सोपं आहे. पण स्वतः जबाबदारी घेणं अतिशय कठीण आहे. मग तो म्हणतोय श्रोता वक्तयास दोष ठेवी पुढीलांसी, तेची स्वय आपण असी. पण ते दोष आपल्यामध्ये दिसल्यावर क्षमा. ते जर दोष आपल्यामध्ये दिसले, त्याला दिसतात. का दिसतात त्याला? कारण त्याला स्वतःचं ज्ञान आहे, त्याला सगळं वाचलेलं आहे त्याने. पण तो मग त्याला स्वतःला क्षमा करतो आणि इतरांना बाकी वाचाळपणे बोलतो. म्हणजे इतरांपेक्षा समर्थ म्हणतात स्वतःवर विचार करा ना. इतरांना काही संबंधच त्या ठिकाणी, इतरांशी संबंध केव्हा होतो? जेव्हा तो पूर्ण विरक्त होतो तेव्हा इतरांमध्ये जा. तोपर्यंत स्वतःचा विचार स्वतःच करा. इतरांना दोष देण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या स्वतःतले दोष आपल्याला पाहिजेत ना आधी. अभ्यास दोष ठेवी पुढलांसी, तेची स्वय आपण असी. तेच आपल्याजवळ असले तरी ऐसे कळे ना जे असी, त्याला कळतच नाही आपल्यामध्ये हे दोष आहे आणि सांगतोय. हे किती विरोधाभास आहे. मी हे तुमचं चुकलं हे सांगतोय, हे तू लिहू शकला नाही असं म्हणतो, मी जर लिहू शकली नाही ते मला समजत नाही. ते समजत नाही तो पडत मूर्ख. इतरांचे दोष काढत असताना स्वतः बाकी जो ते स्वतःकडे घेत नाही, ऐसे कळे ना जयसी, तो असं दाखवतो की मला कळतं. किती राग येतो जेव्हा आपण असे लोक बघतो समाजामध्ये. जेव्हा तो इतरांना म्हणत असताना चुका ते स्वतः तेच करतात, तेव्हा समजतं की हे पण, मग आपल्याला आता हे समजतं की ते पडत मूर्ख आहे, त्यामुळे या गोष्टीचाही आपल्यावर काही परिणाम होत नाही. मग दोष ठेवी त्यांनी स्पष्ट लक्षणच लिहिलंय समर्थांनी त्यासाठी. दोष ठेवी पुढीलांसी, तेची स्वय आपण आपासी, ऐसे कळे ना जयसी, तो एक पडत मूर्ख. अभ्यासाचे निगुणे, अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे. जनास नेवोवी नेणे, तो एक पडत मूर्ख. आता दोन वेळा चांगले आहेत.
2 जे ओव्या आहेत त्याचे अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे. अभ्यास केला बिचाऱ्यांनी, रात्रंदिवस अभ्यास करून ज्ञान मिळवलं कष्टाने. कितीतरी लोक तिथपर्यंत जातात. त्यासाठी गोपीगीत फार छान आहे. गोपीगीताचा विशेष अभ्यास करायला पाहिजे त्यासाठी, की इतक्या छान तयार होतात की गोपी म्हणून निवडल्या जाणं हाच तर पहिलाच सन्मान आहे. भगवंतांनी गोपींना निवडलं आहे म्हणजे विरक्तापर्यंत आलेले आहेत त्या, पण तरीसुद्धा सकळ विद्या त्या जाणतात, सगळं ज्ञान जाणतात. भगवंत समोर आहेतच. जनास निववी नेणे तो एक. पण बाकीच्यांवरती त्याचं बाकीच्यांच्या बाबतीत त्यांचं तसं काही होत नाही, वागण्यामध्ये दिसत नाही. त्यांची कोणती आत्मबुद्धी संपली असं ज्यांना वाटत नाही ते पढत मूर्ख. हस्तबांधी जे उर्ण नेते लोभे मृत्य भ्रमराते. म्हणजे आता भ्रमर असतो ना, जसा त्या लोभापायी एका सुंदर असा सुगंध त्याला कमळातला येतो, त्याला वाटतं खाऊ 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 करत तो पूर्ण खात राहतो. संध्याकाळ झालं की कमलिनी बंद होते, त्याचं तोंड बंद होतं आणि भुंगा जसा अडकतो तसा सगळं ज्ञान त्याला मिळालंय. त्याला भ्रमराला मिळालं नव्हतं का? संध्याकाळपर्यंत 5:30ला उडून गेला असता सूर्यास्ताच्या वेळी, तर त्याला चाललं असतं. समजताय ना त्याला की हे आता संध्याकाळच्या वेळी कमल बंद होणार आहे, हे त्याला माहिती आहे. तरीसुद्धा तो खात बसतो, तरीसुद्धा तो त्यातला मध खात बसतो, चाखत बसतो. त्या गोडीमधून तो निघूच शकत नाही बाहेर. म्हणजे ही जी प्रसिद्धी आहे, जी हव्यास आहे, जी माया आहे, जी देहबुद्धी आहे, त्यातून तो निघू नाही शकत. समजून सुद्धा त्याला समजतं तरीसुद्धा तो निघू शकत नाही. अभ्यास केलेला आहे. अभ्यासाची निगुणे सकळ विद्या जाणे जनास ते झालंय एकमूर्ख. हस्तबांधी जे उर्ण नेते लोभे मृत्य भ्रमराते. ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पढत मूर्ख. प्रपंची म्हणजे आता हा संन्यासी असेल, ज्ञानी असेल, पण प्रपंच हा त्याचा गृहस्थाश्रम नसेल, पण संन्यासातला काही प्रपंच करत असेल ना. प्रत्येक वेळी संन्यासी वृत्ती, आता याची पण उदाहरणं आहेत की संन्यास घेऊन सुद्धा ते संन्यास न करता त्यांचा सुद्धा संसारच चालू असतो वेगळ्या पद्धतीने. माझी प्रसिद्धी व्हावी, माझं देशोदेशी नाव व्हावं, आणखी काय मी मेल्यानंतर माझ्या नावाने असं करावं तसं करावं, हे सगळं त्यांचं तेच चाललं आहे अजूनपर्यंत. असं जर असेल तर ते पढत मूर्ख आहेत. किती 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 टोकाची भूमिका घेतली आहे समर्थांनी की ह्या गोष्टी जर दिसत असतील आणि हे आपल्याला दिसतात. बरं, आपण जेव्हा आपला स्वतःचा जरी विषय नसला तरी आपण इतरांकडे आकृष्ट होत नाही. ह्या गोष्टींनी हृदयाशी आकर्षण होऊ शकत नाही, कारण त्या गोष्टी आपल्याला समजतात. मग त्या ठिकाणी त्याची प्रसिद्धी कमी होते हे सुद्धा त्या व्यक्तीला समजत नाही. कारण ज्ञान असून संसारामध्ये जसा तो भ्रमर गुंतलेला आहे त्या फुलामध्ये, तसा तो कळत असून सुद्धा तो आपला खात राहतो आणि शेवटी अडकतो. जसं ते फूल बंद होतं तसा तो अडकतो, तो पढत मूर्ख. मग काय फायदा झाला? या गोष्टीचा काहीच फायदा होणार नाही. देव ओळखावा एक तोच ज्ञान ते सार्थक, येर अवघेची निरर्थक पोट विद्या. आता हा एक मला श्लोक आठवला, तो लिहिला की देव ओळखावा एक, देव हा एकच आहे, तेच ज्ञान सार्थक, ते खरं ज्ञान आहे. एक अवघेची निरर्थक पोट विद्या. बाकी सगळं करण्यासाठी, बोलायसाठी मला पैसे मिळतात म्हणून निरूपण करायचं, पैसे मिळतात म्हणून शिक्षण घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी पोटविद्या आहेत. आत्मकल्याण त्यांनी साधणार नाही. जसा तो भ्रमर त्या कमलामध्ये अडकतो तसा हा पुन्हा मायेत अडकतो. किती प्रश्न आहे, किती 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 कष्ट, मानसिक कष्ट. पण कष्ट म्हणायचं नाही, त्यांनी सहजतेने सांगायचं. त्याच्यापेक्षा सरळ साधे हात जोडायचे सद्गुरूंना. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे असं स्पष्ट म्हटलं की सगळं अज्ञान नाहीसं होतं आणि काय व्हायचं ते करून घेतात आपल्याकडून. एवढी साधी सहज साधना आहे. मग या सगळ्या गोष्टी मग आपोआपच मग आपण असं करत नाही, आपण पढत मूर्ख राहत नाही, आपण सत्वगुण वाढवतो, आपण अंतःकरण शुद्धी करतो, आपण समर्थांना आवडेल तेच करतो. हे सगळं आपोआप घडतं जर आपण फक्त हात जोडले तर. मग हे पढत मूर्ख लक्षण का वाचायचे की हा अध्यायामध्ये हे असं असतं की असं ह्याला समर्थ पढत मूर्ख म्हणतात. असं जर होत असेल, असं होऊ नये यासाठी समर्थांना प्रार्थना करायची. जे कोणतं आराध्य दैवत असेल त्याला प्रार्थना करायची आणि हे असं मला व्हायला नको, मी फक्त तुझा आहे असं म्हटलं की सहज साधना संपली. हा योग आहे. हा सहजतेने बोलायचं. इतकं बोलल्यानंतर कोणाला वाईट वाटतं. समर्थ म्हणतात किती बोलतो मी, किती शिकवतो, असं वाटलं तर असं नका मानू. फक्त एक शरण जा, आपल्या बुद्धीला आत्म्यामध्ये स्थिर करा की संपलं. आपला आत्मा जे संकेत देतो तो ऐका. हा सहज योग मधून सांगायचा
की हा सहज योग आहे, प्रत्येकाला शक्य आहे. गरीब असो, श्रीमंत असो, कुणीही असो, लहान असो, काळा असो, गोरा असो, ज्या ठिकाणी चुकलेला वाल्याचा वाल्मिकी होतो, तर वाल्याचा वाल्मिकी होतो. त्यांनी नारदांनी सांगितल्याबरोबर ऐकलं बिचाऱ्यांनी. त्यांना तर नारदांना माहिती सुद्धा नव्हतं की आपण त्याला काही असं सांगितलंय म्हणायला. 12 वर्षांनी आले तर राम राम शब्द येतोय वारुळातून म्हटल्याबरोबर सगळं जागृती झाली. म्हणजे स्वतःच्या मनाने फक्त काय ठरवलं त्यांनी, की मला सद्गुरूंनी सांगितलं तेवढं करायचं आहे. मग ते पढत मूर्ख वाचायची गरज नाही, मूर्ख लक्षण वाचायची गरज नाही, कुविद्या वाचायची गरज नाही, काहीच नाही. प्रत्यक्षात अनुभव जर येत असेल तर पोटविद्या शिकण्यापेक्षा अनुभवाची विद्या म्हणजे बुद्धीपेक्षा अंतर्मनाला महत्त्व द्यायचं. इतकी साधी साधन आहे. बोलतात का ते? कारण ते सगळं समजायला पाहिजे म्हणून. प्रत्यक्षात सहज आहे. हस्तबांधी जे उर्ण देते तो लोभे मृत्य भ्रमरा ते मरण पावतो तो. ऐसा जो प्रपंची गुंते तो एक परत मूर्ख. स्त्रियांचा संग धरी आणि स्त्रियांशी निरूपण करी. आता यावर काय बोलायचं? पुरुषांमध्ये बसायचं नाही, फक्त स्त्रियांमध्ये बसायचं आणि स्त्रियांना समजावून सांगायचं. आणि स्त्रिया तशा भोळ्या असतात. आता स्त्रियांना फसवणारे हे साधू पाहतोच आहे आपण. आता या स्त्रिया भोळ्या, माऊली माऊली म्हटलं, आई आई म्हटलं की त्या भोळ्या. त्यांच्या समोर बोलणारे समर्थ म्हणतात पढत मूर्ख आहे. मग आता किती पढत मूर्ख सापडव? हजारो स्त्रियांनाच तर बोलत असतात. पुरुष कमी दिसतात, स्त्रियांचाच गठ्ठा जास्त असतो. मग जे स्त्रियांचा संग धरी स्त्रियांशी निरूपण करी आणि निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पढत मूर्ख. जो निंद्य जी गोष्ट आहे त्याला अंगीकार करतो, समजत आहे, त्याला ज्ञान आहे, हे निंद्य आहे. आधी त्या मूर्खाला समजत नव्हतं निदान कमीत कमी, की त्याला माहिती नव्हतं हे निंद्य आहे. याला कळल्यानंतर सुद्धा ते तेच करतो, तो पढत मूर्ख आहे. कळल्यानंतर तर आणखी जबाबदारी वाढते हो. आपण म्हणतो ना, काळ्या रंगावरती डाग दिसत नाही, पांढऱ्या रंगावरती एक छोटासा जरी डाग असला तर तो दिसतो. तसं आहे की आपल्याला कळायला लागलं, ज्ञान झाल्यानंतर जबाबदारी स्वतःची वाढते. इतरांना बोलण्याची सुद्धा गरज नाही. बरं, का बोलतोय आपण हेही सांगितलं. त्यांनी का लिहिला याचं फक्त एकच उद्देश अंतिम असावा, शुद्ध हेतू असावा. मग अंतकण मलिन नसावं. शुद्ध हेतूने जर एखादी गोष्ट ते लिहित असतील, एखादा वक्ता जर बोलत असेल तर ते मान्य आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही करत असेल पोटविद्या म्हणून, ते सगळे पढत मूर्ख आहेत. आणि ते पढत मूर्ख आता आपल्याला प्रत्यक्ष कितीतरी वेळा आपण आपापसात बोलून चर्चा करू शकतो. आठवतं आपल्याला, हे सगळे पढत मूर्ख आहेत. कारण त्यांना स्वतःला अनुभवाचा लेशही नाही. देव ओळखावा एक देव ओळखायचा आहे. तेच ज्ञान, ते सार्थक, ते फक्त सार्थक. हा एक ओळी याच्यात मी मध्ये का घेतली, की हे बोललं की खूप असं वाटतं. साधं म्हणतात, हे चिडायचं नाही म्हणतात आणि किती बोलतात. त्याच्यापेक्षा एक देव साधून घ्यायचा, एका देवाला मानायचं आणि अवघेची बाकी सगळे निरर्थक पोटविद्या, बाकी सगळी पोटविद्या आहे. काही खरं नाही. या क्षणी निरूपण सोडलं, या क्षणी श्रवण सोडलं आणि आत्मानंदी जर लीन झालो, देवाला जर मानलं, सद्गुरूंकडे गेलो, तर जन्माचं सार्थक झालं. पुढे काय करायचं ते करून घेतील ते. नंतर जेणे उणीव ये अंगासी तेची दृढधरी मानसी. आता एखादी उणीव जर आली जीवनामध्ये, उणीव आली, खरं तर उणीवांमध्येच तर यांनी जगायला पाहिजे. कमतरतेतच तर जीवन आहे असं यांना तरी वाटायला पाहिजे. ज्ञानी लोकांना ह्या संसाराशी तसा काय संबंध आहे? कमतरता असो की वैभव असो, याच्याशी संबंधच नाही आहे काही. पण जेणे उणीव या अंगासी तेची दृढधरी मानसी. एखादी गोष्ट नाही आहे, तेच मनात, त्याचंच चिंतन, त्याचंच मनामध्ये चिंतन असेल. देहबुद्धी जयापासी तो एक मूर्ख. हे मला पाहिजे, हे मला मिळालं पाहिजे. त्यासाठी आता तिने पहिल्यांदा निघालेला आयफोन मला पाहिजे आहे, अगदी पहिल्या दिवशीचा सिनेमा मला बघायचा आहे. हे सगळे संत म्हणतात, हे सगळे संत आहेत. हे लोकांना नको कळायला. बरं, लोकांना कळायला नको, तिथं स्वतःला नको कळायला. ज्ञान नाही तिला, सगळं ज्ञान आहे. एवढं मोठं भागवत सांगणारे लोक आहेत ते सगळे. ज्ञान असून सुद्धा पढत मूर्ख आहेत ते. कारण की त्यांना ते समजून घ्यायचं नाही, देहबुद्धी कमी झालेली नाही, आत्मबुद्धीमध्ये त्यांची बुद्धी स्थिर झाली नाही आणि देहबुद्धी कमी झालेली नाही. थांबावं लागते. 9:56 झाले. मी 2 ओव्या वाचते आणि नंतर तुम्ही शेवटच्या. आणि हां, ते शेवट करायचा नाही. हां, म्हणजे ती शेवटची इतिश्री दासबोधे नाही म्हणायचं, फक्त जय जय रघुवीर समर्थ म्हणायचं. सांडून या श्रीपती जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी तो एक पढत मूर्ख श्रीराम. वर्णी स्त्रियांचे वावे आवेव, नाना नाटके हावभाव, विसरे जो मानव तो पढत मूर्ख श्रीराम.
घ्या अनंत दादा घ्या शेवटच्या 6 ओव्या. हो हो. आणि जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. इतिश्री दासबोले म्हणायचं नाही. हा हो हो ठीक आहे. हा. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले. सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे. जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पावे सावकाश. विवरता विशेष विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययाच कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव या 5 भूतांचा, करता आत्मा ते तिचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरुणी श्रीराम. सकळ करणे दश जगदीशाचे, आणि कवित्वाची काय मनुष्याचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी विचाराची कामे, उगीच भ्रमू नये भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे, सुकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदाधिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्वेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवमात्यो भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी. योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी, त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं. लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं, भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं. वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं वर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्रह्मज्ञानं विधानं भुवि मर्त्याः. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्याता पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.